नमस्कार, आपण पाहत आहात केपी महाराष्ट्र प्राईम न्यूज. बातमी मागचं सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह. केपी महाराष्ट्र प्राईम न्यूज. सांगली जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांविरोधात LCBने मोठी कारवाई करत 11 देशी बनावटीचे पिस्तूल, 22 जिवंत काडतुसे, 2 स्पेअर मॅगझिन असा सुमारे 7,62,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून मध्य प्रदेशातील शस्त्र पुरवठादाराचा शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, LCBचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार इगडे यांनी अवैध शस्त्रधारकांविरोधात विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार व पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी नेलकरंजी फाटा येथे सापळा रचून मयुरेश मनोहर आदाटे वय वर्ष 25 याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून 1 पिस्तूल व 2 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने ही पिस्तूल मारुती अशोक गुजले वय वर्ष 24 राहणार जांभूळमळा तालुका खानापूर याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी खरसुंडीजवळ मारुती गुजले याला अटक केली. त्याच्याकडून 3 पिस्तुले व 6 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पुढील चौकशीत त्याने ही शस्त्र वैभव उर्फ गब्बर संजय इंगळे वय वर्ष 21 मूळ राहणार ताहाची पाडी तालुका खानापूर सध्या चाकण पुणे याच्याकडून घेतल्याचं सांगितलं. त्यानंतर आटपाडी जवळील स्वादिष्ट मच्छी फ्राय सेंटर परिसरातून वैभव इंगळे याला ताब्यात घेण्यात आला. त्याच्याकडून 7 पिस्तुले, 14 जिवंत काडतुसं, 2 स्पेअर मॅगझिन जप्त करण्यात आले. मध्य प्रदेशातून होत होतं शस्त्र पुरवठा. चौकशीत वैभव इंगळे याने धक्कादायक माहिती दिली. त्याने ही सर्व शस्त्रे मध्य प्रदेशातील सेंधवा येथील पाजी नावाच्या व्यक्तीकडून जास्त दराने विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली. संबंधित व्यक्तीशी व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामद्वारे संपर्क साधून सेंधवा येथे जाऊन शस्त्रांची खरेदी केली जात असल्याचंही तपासात उघड झालं. या फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. 3ही आरोपींकडे कोणत्याही प्रकारचा शस्त्र परवाना नसल्याचं निष्पन्न झालं असून त्यांच्या विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम तसेच मनाई आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आटपाडी पोलीस करत आहेत. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितलं की जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे तसेच गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींविरुद्ध अशी मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेतर्फे एक कारवाई झाली ज्याच्यामध्ये विनाशस्त्र अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या 3 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे सुमारे 11 गावठी पिस्टल, 22 कारतूस, 2 स्पेअर मॅगझिन्स असे एकूण जवळजवळ 6,62,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत, पैकी 3 हे आत्तापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत. त्यात मुख्य आरोपी आहे तो मयुरेश आदाटे, हा मूळचा सांगली खानापूर तालुक्यातला आहे, परंतु सध्या तो पुण्यात राहतो. आणि मारुती गुजले हा जांभूळमळा खानापूर आणि वैभव इंगळे ताराचीवाडी खानापूर असे 2 इतर असे एकूण 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्यांना ज्यांनी सप्लाय केले ते मध्य प्रदेशमधला एक आरोपी आहे. त्याचा शोध घेणं चालू आहे. आणि एकूण 11 पिस्टल आणि 22 कारतूसं असा मोठा मुद्देमाल हा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचारी यांना यश आलेलं आहे.